तर मित्रांनो, नवीन वर्षाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा। विन दोघातीलही तुटेना या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अगदी मनपूर्वक मी तुमचं स्वागत करते। आजच्या भागामध्ये मात्र आता जो काही ह्या श्वेताबद्दल प्रकार अंशुमनबद्दल घडलेला असतो, आनंद आणि निकिता मात्र हे सर्व काही घडलेला प्रकार आहे तर ते स्वानंदीला भेटायला बोलवतात आणि ते दोघे तेथे येतात। आता तेथे आल्यानंतर स्वानंदीला या सगळं काही अगदी ऑफिसमध्ये जे काही घडलेलं आहे ते सगळं काही सांगतात। तेव्हा मात्र आता स्वानंदीला जे श्वेता ऑफिसमध्ये भेटलेली असते आणि तेव्हा तिच्या डोळ्यामध्ये पाणी असतं। स्वानंदीने बघितलेलं असतं आणि तिला विचारण्याचा सुद्धा खूप प्रयत्न केलेला असतो, परंतु श्वेताने मात्र सांगितलेले नाही। तिने अगदी कचरा गेल्याचं सांगितलं। हे आता सगळं काही घडलेला प्रकार आहे तर तो स्वानंदीला आठवतो आणि स्वानंदीने तेव्हा तिला तिचं नाव विचारलेलं असतं, तेव्हा ती श्वेता म्हणलेली असते। आणि आता स्वानंदी लगेच आनंद आणि निकिता या दोघांना म्हणते, मला ती मुलगी भेटली होती आणि मी तिला नाव वगैरे विचारलं होतं आणि त्यावेळेस मी तिला थांबवलं सुद्धा होतं आणि विचारलं सुद्धा होतं, पण त्यावेळेस मात्र ती घाबरलेली होती। आणि अंशुन मात्र आता सगळ्यांशी म्हणजे या प्रकाराबद्दलच असं वागतो का, त्यावर लगेच आता आनंद म्हणतो की आपल्याला या प्रकाराबद्दल आता चौकशी करावी लागेल। अजूनपर्यंत अशी तक्रार आलेली नाही, परंतु हे बघ वहिनी, ती मुलगी खूप घाबरलेली आहे आणि आता मात्र जर ती घाबरली आणि मात्र काही झाले तर अवघड होईल। आणि एकतर खूप चांगली मुलगी आहे, मेहनती मुलगी आहे आणि तिच्याबद्दल हे असं घडतंय म्हटल्यानंतर तर गरीब घरातील आहे, बाबा सुद्धा नाही तिला आणि आता आई ही आजारी असते, घराची सगळी जरी जबाबदारी आहे तर तिच्यावर असते। एक छोटी बहीण आहे आणि तिला या कामाची खूप गरज आहे। तेव्हा आता स्वानंदी म्हणते की हो ना, कामाच्या ठिकाणी मात्र मुलींना काय काय भोगावं लागतं आणि त्या गरीब असतात म्हणून असा सगळं काही फायदा मात्र त्यांचा घेतला जातो। परंतु हे जे काही सुरू आहे ते सगळं काही थांबवायला हवे, कारण हे सगळं काही चूक आहे आणि ते चूक आपल्याला दिसत आहे। तर त्यावर आनंद म्हणतो की अगं पण हे सगळं खरं आहे, पण तिने हे सर्व अगदी समरला सांगायला हवं, नक्की काय खरं आणि काय खोटं, तिला तिच्या पाठीशी आहोत हे सगळं काही सांग आणि तू एकदा तिच्याशी बोल। तर स्वानंदी म्हणते की ठीक आहे, मी तिच्याशी नक्की बोलेल आणि मी तिला अगदी भेटायला सांगू का तुला। तेव्हा तर स्वानंदी म्हणते की चालेल, मी तिला नक्की भेटेल। त्यानंतर आता इकडे दुसरीकडे आता अधिरा पार्टीबद्दल जे काही लिस्ट करत असते फूडबद्दल आणि तेवढ्यात मंदा तेथे येते। मंदा म्हणते की अगं आपलं ठरलं होतं की वेपर्स आणि समोसे द्यायचे आणि इतके ड्राय फ्रूट्स वगैरे कशासाठी, काय गरज आहे सर्व आणण्यासाठी, इतकी मोठी लिस्ट तू का बनवली असे ती अधिराला विचारते। मला अगोदर सांग बरं, तू नक्की काय काय मेनू ठरवणार आहे। त्यावर अधिरा शांतपणे म्हणते की आई हे बघा माझ्या फ्रेंड्सला जे काही गोष्टी आवडतात ना, जे पदार्थ, ते सगळे काही पदार्थ मी ऑर्डर करणार आहे। तेव्हा आता मंदा म्हणते की अगं इतके सगळे पदार्थ तू ऑर्डर करणार आहे, घरी काहीच बनवणार नाही का? मी तुला साधा एक मेनू सांगते, अगदी सुकी तू बटाट्याची भाजी कर, बिना तेलाचं तू पोळे कर, कारण तुझ्या मित्रमैत्रिणींना आता हे ऑइल फूड आवडतं ना, भात कर, कढी कर आणि आपली मटकीची उसळ वगैरे कर आणि त्यासाठी हा मेनू होईल। त्यामुळे मी सुद्धा तुला मदत करते, नाहीतरी तुला काही बनवता येतच नाही, मी करते ना मदत। अधिरा म्हणते की आई प्लीज, अहो आता पार्टीच्या बाबतीत तरी असं काही बोलू नका। आणि हे बघा आई, माझ्या मित्रमैत्रिणींना जर या सर्व पदार्थातील काही खायला द्या, हे त्यांना काही आवडणार नाही आणि हे बघा ते नंतर बाहेर जाऊन खातील आणि लाज मात्र मला वाटेल। तेव्हा लगेच आता मंदा विचारते की लाज, अगं कसली लाज, काय बोलतेस, नक्की तुला म्हणायचं काय, म्हणजे आमच्या घरात जेवल्यानंतर त्यांना लाज वाटते का? त्यावर आता मंदा म्हणते की हे बघ, आता जी पार्टी तू ठरवलेली आहे ना, तर ती पार्टी कॅन्सल कर। त्यावर आता अधिरा म्हणते की नाही, पार्टी होणार म्हणजे होणारच आणि ते पण मला हवी तशी पार्टी होणार आहे, त्याबद्दलची मतं वगैरे तुम्ही काही देऊ नका। आणि हे बघा, हे जेवढं लवकर तुम्हाला अगदी स्वीकारता येईल तेवढं लवकर तुम्ही स्वीकारा, तुमच्यासाठी हेच चांगलंच आहे। मंदा आता खूप चिडते। मंदा म्हणते की हो हो करा, अगदी जे काही उधळपट्टी करायची आहे तर ते करा आणि एक काम करा, हे घर आहे तर ते घर सुद्धा विकून टाका, त्यानंतर जे काही पैसे येतील ना तर ते पैसे मात्र अगदी सगळं काही अगदी उधळपट्टी करा। अधिराच्या मोबाईलवर आता अर्पिताचा फोन येतो। मंदा आता बघतच असते, तर आता अधिरा दाखवते की हे बघा अर्पिता ताईचा फोन आहे, बघायचा का तुम्हाला, बोलता का तुम्ही? त्यावर आता हे ऐकून मंदा मात्र रागाने आत निघून जाते। तेव्हा आता अधिरा फोन उचलते आणि म्हणते की बोल ना अगं अर्पिता ताई। अर्पिता विचारते की अगं पार्टीचं प्लॅनिंग वगैरे कुठपर्यंत आलं, कसे सुरू आहे? त्यावर आता अधिरा म्हणते अगं आहे सुरू। अर्पिता विचारते की काय ड्रेस विस आला की काय तुला? आणि हे बघ अगं, मला सुद्धा काहीतरी तुझ्या पार्टीला तुला मदत करता येईल असं काहीतरी काम दे।
आणि एक काम करते, मी तुझ्या फ्रेंड्सला सगळ्यांना मी इन्व्हाइट करते, ते काम मला देतो. आणि हे बघ मला माहिती आहे की अगं तुला कशी पार्टी ही अरेंज करून हवी आहे ते. आणि हे बघ हे सगळं तू एकटी करायला गेली तर तुझा गोंधळ निर्माण होईल. आणि हे बघ तू काही काळजी करू नको, मी आहे ना अगदी तुझी हेल्प करण्यासाठी. आणि हे बघ मी कायम तुझ्या सोबतच असणार आहे आणि असेल सुद्धा, करेल सुद्धा तुला मदत, त्यामुळे तू कोणतंही टेन्शन घेऊ नकोस. तेव्हा आता आदिरा लगेच खुश होते आणि तिला थँक्यू वगैरे म्हणून लव्ह यू असं म्हणते आणि फोन ठेवते. आता लगेच अर्पिता ही मलिकाला विचारते की काय कसं वाटलं. तेव्हा आता मलिका तर खुश होत हो असं म्हणते, ओके. त्यानंतर मात्र आता इकडे मंदा ही रूममध्ये येते आणि रूममध्ये आल्यानंतर मात्र ही सुष्मिता फोटो काढत असते आणि तेवढ्यात ती मंदा ते पैसे आहे तर ते पैसे लपवते. तेव्हा लगेच सुष्मिता विचारते की अगं आई इतके पैसे सारे कुठून आणले तू इतके पैसे. मंदा लगेच आता घाईने मात्र दरवाजा बंद करून घेते आणि मोठ्याने ओरडू नकोस असं म्हणते. आता सुष्मिता विचारत असते की पैसे कोणी दिले. मंदा म्हणते की हे पैसे ना आता स्वानंदीच्या सासूबाईंनी दिले. तेव्हा सुष्मिता म्हणते की त्या तुला भेटल्या होत्या की आपल्या घरी आल्या होत्या. आता मंदा म्हणते की अगं त्या मला भेटल्या होत्या तेव्हा दिल्या. आणि त्यासुद्धा मात्र आता त्या आदिराबद्दल खूप काही बोलत होत्या. आणि आदिराबद्दल मला जे काही वाटतं ना तर तेच बोलत होते की आदिरा कशी आळशी आहे, तिला कामाचा किती कंटाळा येतो, कोणतंही काम तिला व्यवस्थित करायला आवडत नाही याबद्दल ती सांगत होती. त्यावर आता सुष्मिता हे ऐकून म्हणते की आई तू काय बोलतेस, अगं कोण असं आपल्या डॉक्टरबद्दल बोलल का, अगं तूच बोलत असतील म्हणून असं होत असेल. मंदा म्हणते की काय ग मी खोटं बोलते, अगं ती आपल्या डॉक्टरला म्हणजे आदिराला बरोबर ओळखते. आणि हे बघ त्यामुळे मात्र मी आता ठरवलेलं आहे की आदिराला टोचून बोलायचं. हे ऐकून आता सुष्मिता म्हणते की माय गॉड, मम्मा सुनेचा छळ नसतं करायचा, अगं क्यूट असतात ते, काय हे मम्मा. त्यावर आता मंदा चिडते. मंदा म्हणते की काय मी तिचा छळ करते, अगं तीच माझा छळ करते, दिसत नाही का तुला. आणि तो छळ मात्र थांबवायचा आहे. त्या आदिराच्या आईला दिसतो खरंच ती माझा किती छळ करते ते. असं वाटलं होतं की ती सोन्याचे अंड देणारी कोंबडी आहे, आपण तिला जपूयात. आणि कसली काही सोन्याची अंड देणारी कोंबडी, तर लिमिटेशन ज्वेलरी आहे, जाऊन दे ना तिला तिच्या माहेरी. मी कसला तिचा छळ करते, अगं जाऊन दे तिला माहेरी. त्यासाठीच मला आदिराच्या आईने पैसे दिलेले आहेत, आपण का मागे हटायचं बरं. आता सुष्मिता विचारते की म्हणजे तू यांचा संसार बंद करणार आहे का. मंदा म्हणते की अगं दिवसभर बसलेली असते, कुठे काय काम करते, एकदाची ती बेत, जाऊन दे तिच्या माहेरी, आपल्याला काय फरक पडतो बरं. आणि हे पण घरामध्ये जर कुणाला बोलली तर आता याद राख, आता तोंडातून शब्द सुद्धा काढायचा नाही. आता सुष्मिता म्हणते की हे सर्व करण्यासाठी आता पैसे लागतील, पैसे दे ना थोडेसे तरी. मंदा म्हणते की हे बघ डब्याकडे जरी डोळावर करून बघितलंस ना बघ, आणि सारखे पैसे पैसे करत असते. शेवटी आता मंदा तिला काही पैसे देतेच. आणि हे बघ सुष्मिता मी तुला सांगते सगळे पैसे मी मोजून ठेवलेले आहेत. आता मात्र एक जरी यातील पैसा कमी झाला तर गाठ मात्र माझ्याशी असेल, म्हणून ती चांगली आता सुष्मिताला धमकावते. 1,500 रुपये दिलेले आहेत असे सांगून मात्र आता ती तिला बाहेर जायला सांगते. आता सुष्मिता म्हणते की ओके फाईन आणि खुश होत ती बाहेर जाते. तेव्हा आता मंदा डोक्याला हात लावते आणि सगळ्यांचे डोळे मात्र अगदी या CCTV सारखे आहे, कुठेही लक्ष असतं. त्यानंतर आता इकडे दुसरीकडे रोहन मात्र आता गिटार वाजवत असतो आणि तेवढ्यात तेथे आदिरा मात्र छान अशी मस्त मॉडर्न ड्रेस वगैरे घालून येते आणि आता रोहनचं लक्ष वेधते. रोहन लगेच तिच्याकडे बघत लगेच उठतो आणि लगेच दोघे आता एकमेकांच्या सोबत डान्स करतात. तेव्हा आता रोहन म्हणतो की आदिरा खूपच सुंदर दिसते. आदिरा म्हणते की हो का, आणि हा ड्रेस आहे ना तर तो मी आता ह्या पार्टीमध्ये घालायला घेतलेला आहे. तर आता रोहनला मात्र हे नाही आवडत. तेव्हा तो विचारतो की पार्टीमध्ये घालण्यासाठी तो हा ड्रेस घेतला. त्यावर आता आदिरा म्हणते की काय झालं, मी नको का हा ड्रेस पार्टीमध्ये घालायला. आता रोहन म्हणतो की अगं नाही चालायला काय झाले, परंतु तुला तर माहितीच आहे की पार्टी आपल्या घरी आहे म्हणून. तेव्हा लगेच आता आदिरा म्हणते की एक्झॅक्टली, अरे मला माहिती आहे की पार्टी आपल्या घरी आहे. हे बघ अरे आपली स्पेच असते आणि हे बघ आपले कोणीतरी माणसं असतात आणि आपल्या कपड्यावरून आपल्याला माहिती असतं. तेव्हा लगेच आता रोहन म्हणतो की हे बघ माझं म्हणणं मात्र आता इतकंच आहे, तुझं हे जे काही राहणं आहे तर ते कुणाला खटकायला नकोय. तर माहिती आहे की आपल्या सोसायटीमध्ये जरा काही झालं तर लगेच त्याची चर्चा होत असते. त्यावर आता आदिरा म्हणते की अरे तू ह्याच आदिरावर प्रेम केलं आणि जर तुला हा ड्रेस आवडला नसेल तर तो ड्रेस नाही घालणार मी, हा ड्रेस आहे तर तो चेंज करेल. हे बघ ते काय विचार करतील आणि लोक काय म्हणतील हे सगळं काही अगदी तुला जर विचार येत असेल तर मात्र मी त्यांचा विचार नाही करणार.
कारण हे बघ रोहो, अरे माझं तुझ्यावर प्रेम आहे, त्यांच्यावर नाही. यावर आता रोहन म्हणतो की हे बघ तुझं अगदी बरोबर आहे आणि तू जशी आहे तशीच राहा. हे बघ तुझं या घरामध्ये राहणं अगदी कम्फर्टेबल आहे. बाकी तुला जे काही करायचं आहे ते करू शकतेस आणि मी तुला नेहमी सावरायला असणार आहे. आता हे बघ माझ्यासाठी फक्त तुझा आनंद जास्त महत्वाचा आहे. म्हणून तो आदिराला पुन्हा मिठीत घेतो. सगळ्यात जास्त आदिरा विचारते की खरं? रोहन म्हणतो की हो खरं, एकदम खरं. आदिरा त्याला पुन्हा आय लव्ह यू म्हणते. दोघे आता खूप खुश होत एकमेकांच्या मिठीत येतात. त्यानंतर आता इकडे दुसरीकडे मात्र स्वानंदी श्वेताला भेटायला येते. श्वेता वाटच बघत असते. तेथे आल्यानंतर आता स्वानंदी तिला हाय करते आणि कशी आहे विचारते की काय ग, आज डोळ्यात कचरा वगैरे नाही ना गेला? तेव्हा श्वेता नाही असं म्हणते. श्वेता विचारते की मॅम तुम्ही मला इथे का बोलावलं? त्यावर आता स्वानंदी म्हणते बघ अगं इतकी घाबरू नकोस, असंच तुझ्याशी थोडंसं महत्वाचं बोलायचं आहे. आणि हे बघ अगं मी सुद्धा तुझ्या वयाची असेल आणि साधारण मात्र आता 1-2 वर्षाने कदाचित तू लहान असते. कॉलेजमध्ये होते तेव्हा नोकरी करायला लागले आणि आता देवाच्या कृपेने आणि माझ्या सुदैवाने मात्र मला कामामध्ये कोणतेही अगदी चुकीचे अनुभव नाही आलेत. परंतु अगं गेल्या काही खूप वर्षापासून मी काम करते. मग अशा जवळच्या लोकांना मी अगदी बोलताना बघितलेलं आहे. कामाच्या ठिकाणी मात्र काहीतरी उलटे सुलटे अनुभव येतात आणि मुली शेवटी घाबरून जातात ग आणि परिणामी त्या काय करतात, घाबरतात आणि नोकरी सोडून देतात आणि शेवटी बाळा आपण आपलं नुकसान करून घेतो. परिणामी म्हणजे जी विकृती आहे तर ती तेथेच असते. त्यांचं कोणी वाईट करू शकत नाही आणि त्या ठिकाणून मात्र तो बाहेर पडते. आता अशा ठिकाणून बाहेर पडते की जेथे पोहोचण्यासाठी तुझ्या आई वडिलांनी आणि तू खूप कष्ट घेतलेले असतात. हे बघ अगं तुला लहानचं मोठं करताना मात्र त्यांनी त्यांची प्रत्येक स्वप्न बाजूला ठेवलेली असतात. बदल प्रत्येकामध्ये होत असतो आणि त्याचं कारण आपण का बदलायचं नाही? कारण आपल्या बाबतीत ती गोष्ट चुकीची घडलेली आहे. मग आपणच आपल्याबद्दल ठामपणे अगदी उभं राहून बोलायला हवं आणि असं पळून जाऊन कसं चालेल बरं? असं ह्या जगातून आपल्याला ती प्रवृत्ती संपवायची आहे. आणि हे बघ अगं अशा वेळी शांत नाही बसायचं. कारण आता मी तुला म्हणाले होते की तू माझ्या बहिणीसारखी आहे आणि त्या हक्काने मात्र तू माझ्याशी बोलशील का? अगदी न घाबरता. तेव्हा मात्र आता ही श्वेता रडत असते आणि म्हणते की मॅडम खरंच तुम्ही खूप चांगले आहे. तो खरंच मला भीती वाटते. तेव्हा आता स्वानंदी म्हणते की कसली भीती? अगं कसलीही भीती नसते. त्यानंतर आता इकडे दुसरीकडे अंशुमन मात्र एका वृद्ध बाईला मात्र तेथे घेऊन येतो समरच्या कॅबिन मध्ये आणि अगदी हाताला धरून वगैरे तो घेऊन आलेला असतो. तेव्हा आता खुर्चीवर बसवतो. आता समर विचारतो की अरे ह्या कोण? तेव्हा अंशुमन म्हणतो की ह्या आत्ताच मुंबईहून आलेल्या आहेत. अरे हे बघ दादा, अरे आपल्या ऑफिसच्या बाहेर जो बिल्डिंगच्या शेजारी जो बस स्टॉप आहे ना तेथे मात्र त्यांच्या मुलाची वाट बघत उभ्या होत्या. अरे उन्हात उभ्या होत्या म्हणून मी त्यांना म्हटलं तुमच्या ऑफिसच्या लॉगिन मध्ये अगदी आरामात थांबा. चालेल ना दादा हे सर्व? अंशुमन आता मुद्दाम समरची सिंपत्ती मिळवण्यासाठी हे सर्व नाटक करत असतो. आता हे ऐकून समर खुश होतो आणि म्हणतो की चालेल काय? अरे अर्थात चालेल. आणि त्या आजींना चहा पाणी वगैरे काही हवं आहे का त्यांची विचारपूस करतो. तो अंशूला चहा कॉफी किंवा काहीतरी कॅन्टीन मधून या आजींसाठी आणायला सांगतो. अंशुमन म्हणतो की दादा अरे हे सगळं झालेलं आहे. तेव्हा त्या आजी म्हणतात की हो खरंच तुमचा भाऊ खूप गुणी आहे. आवर्जून त्याने ऑफिसमध्ये आणलं, अगदी खाऊ पिऊ घातलं आणि असं परक्या माणसासाठी कोणी काही करत नसतं. खरंच तुमचा भाऊ खूप गुणी आहे. आणि हे बघ मी तुला अरे तुरे केलं तर चालेल ना? तर अंशुमन म्हणतो की हो करा नक्की, खरंच मला खूप आवडेल. आजी म्हणते की अहो याच्या बोलण्यामध्ये सारखं तुमचं नाव अगदी येत होतं म्हणून मला सुद्धा वाटलं की चला भेटूयात नक्की कोण आहे यांचा भाऊ. चांगले संस्कार मात्र याच्यावर कोणी केले ते बघूयात. त्यावर आता हे ऐकून आता समर म्हणतो की हे बघा चांगले संस्कार तर हे आपल्यावर मोठी माणसं करतात. मुळातच चांगुलपणा हा आपल्या अंगात असू शकतो. त्या आजी आता ह्या दोघांचे सुद्धा आभार मानते. अंशुमनला म्हणते की बाळा तुम्हाला मदत केली खरंच आभार. समर म्हणतो की आजी अहो त्यात कसले आभार? आणि चला येते मी, कारण तुमच्या मुंबईमध्ये खूप ट्रॅफिक आहे म्हणून माझ्या मुलाला येण्यासाठी उशीर झाला असेल. अंशुमन आता समरला म्हणतो की दादा मी यांना घरी सोडण्यासाठी आपल्या ड्रायव्हरला सांगितलेलं आहे. तेव्हा आता समर म्हणतो की हो उत्तम केलं. आणि त्या आजी म्हणतात की सुखी राहा. आजी आता निघून गेल्यानंतर अंशुमन मुद्दा म्हणतो की दादा अरे दुसऱ्यांना मदत केल्यानंतर खरंच किती बरं वाटतं रे. त्या आजी तर आता मला आपल्या आजीसारख्या वाटल्या आणि महिलांना तर आपण मदत करायलाच हवी म्हणून आता मुद्दाम हे सर्व नाटक करते. हे बघ दादा अरे श्वेताचा मला वाईट अनुभव आला त्यामुळे मी खचून नाही जाणार. समाजामधील अनेक महिलांना मी अशीच मदत करत राहील. तेव्हा समर खुश होतो आणि म्हणतो की खरंच मला तुझा अभिमान वाटतो. त्यानंतर स्वानंदी इकडे श्वेताला म्हणते की हे बघ आज मात्र तुला त्रास झाला, उद्या कुठल्या तरी अगदी दुसऱ्या मुलीला त्रास होईल. त्यामुळे मात्र आता हे कुठेतरी थांबलं पाहिजे याचा श्वेता विचार कर. आणि हे बघ श्वेता मला तुला मदत करायची आहे. तेव्हा आता श्वेता म्हणते की हे बघा मॅम मी तुम्हाला माझ्या आईची शपथ घेऊन सांगते काही चुकीचं वागत नाही. मी कामाला येते, काम करून घरी जाते, तरी सुद्धा ते अंशुमन सर माझ्याशी खूप विचित्र वागतात. करणं
इतकं मुश्किल झालेलं आहे आणि ते काम मी सोडू सुद्धा शकत नाही हो. तेव्हा आता स्वानंदी विचारते की हे सगळं तू समर सरांना का सांगत नाही. तर श्वेता म्हणते की मला त्यांची भीती वाटते आणि त्यांच्याबरोबर मी असं डोळ्यात डोळे घालून खरंच नाही बोलू शकत. आणि त्यात म्हणजे अंशुमन सर त्यांचे भाऊ आहेत, ते त्यांच्यावर का चिडतील आणि माझ्यावर का विश्वास ठेवतील बरं. स्वानंदी म्हणते की समर सर अगदी स्ट्रिक्ट आहे. एक गोष्ट लक्षात घे, ते समर सर खूप प्रामाणिक आहे. मुळात ते स्त्रियांचा खूप आदर करतात. त्यामुळे मला असं वाटतं तुझा विश्वास बसेल. जसा मी आता विश्वास ठेवला ना तसा त्यांचा सुद्धा बसेल. तर त्यांच्याशी बोलताना मात्र घाबरून जाऊ नकोस. जे काही घाणेरडे मेसेज अंशुमन मात्र श्वेताला पाठवत असतो तर ते मेसेज ती स्वानंदीला दाखवते. ते बघून आता स्वानंदी म्हणते की काय इतके घाणेरडे मेसेज. श्वेता म्हणते की खरंच खूप घाण मेसेज असतात. आणि हे बघा, परवा तर त्यांनी माझा मोबाईल घेतला आणि सगळे काही मेसेज डिलीट करून टाकले. मात्र काही स्क्रीनशॉट आहे मी माझ्या बहिणीला दाखवायला काढून ठेवले होते आणि ते राहिलेत. तेव्हा आता स्वानंदी मात्र आता म्हणते की माझा नंबर घे आणि ते सगळे काही स्क्रीनशॉट आहे तर ते मला पाठव. या सगळ्या काही गोष्टी त्यांच्यापर्यंत पोहोचवायला हव्यात. ते तेवढं तिला ऑफिसमधून श्वेताला कॉल येतो आणि ती म्हणते की हे बघा मॅम, मला ऑफिसमधून कॉल आहे. स्वानंदी म्हणते की हे बघ, जर तुला काही वाटलं तर तुम्हाला नक्की कॉल कर. आता तो ऑफिसमध्ये जा, पण घाबरू नकोस. ऑफिसला पोहोचल्याच्या अगोदर मला हे स्क्रीनशॉट पाठवून ठेव. श्वेता म्हणते की हो मॅम. तेव्हा आता श्वेता लगेच थँक्यू असं म्हणते. आता स्वानंदी खूपच भडकलेली असते. तेव्हा मित्रांनो, हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये नक्की काय होणार आहे हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की तुम्ही सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.